हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हॅपी इंडिपेंडन्स डे. तर सोसायटीमधली ना सगळी लोकं आम्ही इथं एकत्र येतो आणि छान पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा करतो. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत उत्साहानं यामध्ये सहभागी होतात. सोसायटीमध्ये ना आम्ही बरेच सण असे एकत्र येऊन साजरे करतो. यामुळं काय होतं माहिती आहे का, एकत्र बॉन्डिंग होतं, एकमेकांची ओळखही होते आणि रोज सगळेजण आपापल्या कामात व्यापात बिझी असतात, पण अशा निमित्तानं सगळे बाहेर येतात आणि या कार्यक्रमानंतर सगळे एकत्र येऊन छान असं लंचसुद्धा करणार आहोत. मातरम मातरम जोर से मेरी बुनियाद रहे तू। आपले कॉइन. चला आता छान छान फ्रेंड्स बरोबर फोटो. कार्यक्रम खूप छान झाला आणि आता मैत्रिणीचा फोन आला होता की त्या जिलेबी खात आहेत आणि मला आणि शिल्पाला बोलवलेलं आहे. सो पूर्वाला आणि तिच्या डॅडाला सांगितलं तुम्ही इथं लंच करून घ्या, आम्ही 10 मिनिटात जाऊन येतो म्हणून. सो मी नंतर त्यांना जेवायला जॉईन करेन. आता मैत्रिणीकडे जाऊन येते लगेच. तर आमच्या सोसायटीमध्ये काय लंच आहे मी थोड्या वेळात दाखवेन, पण आज जिलेबी झालीच पाहिजे नाही का, तर जिलेबी खाऊन येते आधी. मैत्रिणीला म्हटलं एक जिलेबी आण, तर तिनं प्लेट भरून घेऊन आली आहे. तर सगळे पुन्हा एकदा आमच्याबरोबर तोंड गोड करतायत. आता एक दिवशी आम्ही सगळे मावशी येणार आहे. सँडविच करून देणार आहे. दोन्ही चालतं आम्हाला, दोन्ही चालतं. हिच्या घरी चालतं. आता श्रावण आहे ना, आता श्रावण आहे, 1 महिन्यानंतर श्रावण सुरू आहे, 1 महिन्यानंतर. 2 महिने. अरे हो ना, 10 दिवस असतं आपल्याकडे. वेजचा प्लॅन करू. वेज आता तू फ्री आहे तोपर्यंत वेजचा प्लॅन करू. परत तू कुठे ऑक्युपाय झाला, कुठे जॉबला लागला तर काहीच मिळणार नाही. व्हेज पण नाही, नॉन व्हेज पण नाही. आम्ही लगेच येतो. बाय 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 बाय. काय म्हणायचं? जेंजी आहे का? जेंजी शिकून घे, शिकून घे. ओळखते ना, ओळखते मुलगा ना. बाय बाय बाय. अच्छा, हिच्या कॅमेरामध्ये पण म्हटलं हा कुठे बाय करतो. ऍडजस्ट व्हा. थोड्या वेळानं पुन्हा आम्ही भेटणार. आता मैत्रिणींना भेटून आलो. सो यस, पाऊस नाही आहे आज, मस्त. त्यामुळे सगळ्यांना भेटणं वगैरे होतं. आणि एक कमेंट आली होती की पुन्हा हे सगळं तू मिस करत होतीस ना, तर एन्जॉय करतोय प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मुवमेंट. मजा येते या ओव्हरऑल. झालं जेवण. तर जेवणामध्ये आज काय बघूयात, तर लोणचं आहे, सॅलड आहे, काकडी, गाजर आणि त्याचबरोबर मस्त गुलाबजामुन, ये छोले भटुरे मस्त गरमागरम, त्याचबरोबर राईस आहे, पापड आहेत. सो आज घरी स्वयंपाकाला सुट्टी.
घ्यायला लागले आत्ताच आले मी पण. घे तू घे बाळ, भूक लागली असेल तुला. स्माईल. हॅलो. आज जेवणामध्ये गुलाबजामुन आहे, त्याच्यानंतर छोले आहेत, भटुरे, पापड, सॅलेड. राईस नंतर घेणार आहे. ती राईस नंतर घेणार आहे. मी राईस पहिल्यांदा घेतो. आणि माझं तर ताट संपलेलं आहे. पाऊस पडणार. कसलं भारी ना, सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायची आज गरज नाही आहे. स्वयंपाकाला सुट्टी असल्यानंतर मजा येते. आणि आता जेवण करणार आहोत आणि थोडाफार टाईम मैत्रिणींबरोबर स्पेंड करणार आहे. फ्रेंड्स, तर आमचं जेवण तर तिथंच झालं सोसायटीमध्ये. आणि ही ओमकारला प्लेट आणली होती, पाऊस येत होता म्हणून एकावर एक झाकून आणली होती. सो येस, परत आपली प्लेट घेऊन जाते आहे, तिथं ठेवून येते. मैत्रिणी पण अजून बसलेत, पण ओमकारला लंच द्यायचं होतं म्हणून मी आले. तर आमच्या या सोसायटीतल्या ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत ना, सगळ्या तिथं बसलेल्या आहेत. जेवण सगळ्यांचं झालं आहे. आता एक अर्धा तास गप्पा टप्पा आम्ही तिथं करू आणि त्यानंतर सगळ्या घरी जातील. तर मस्त एकत्र बसून गप्पा टप्पा झाल्या आणि आता आम्ही एका मैत्रिणीच्या घरी चाललो आहे. तिनं ना रिनोव्हेशनचं सगळं काम काढलं आहे, म्हणजे इंटेरियर करते आहे. आणि खूप दिवस झालं आम्हा सगळ्यांना बघायचंच होतं. खूप दिवस झालं काम पण त्यांचं सुरू होतं. सो येस, जेवण झाल्यावर तिच्या घरी जाऊ आणि त्यानंतर माझ्या. हर घर तिरंगा. मला ना थोडंफार किचन आवरायचं आहे. तेवढं आवरलं की पुन्हा मैत्रिणीकडे जाणार आहे. तिथं आम्ही भेटणार आहोत. आज दिवसभर बाहेरच आहे. घरी पळते बाहेर येते, घरी पळते बाहेर येते. आता वही घेऊन चालले. मैत्रिणी वाट बघतायत, बसलेत. शिल्पाकडे आलेले आहे. आता मी चालले घरी त्या सगळ्यांना घेऊन. ॲक्च्युली आमचा असा प्लॅन होता की पाठीमागं गार्डन आहे ना, तिथं मस्त गप्पा मारत बसावं. पण म्हटलं पाऊसही येईल आणि त्यानंतर खूप कंटाळा पण आला आहे. आम्ही भरपूर फिरलो, जेवणही झालं. तर म्हटलं चला घरी जाऊया, छान चहा करूया आणि तिथंच गप्पा मारत बसूया. म्हणून त्यांना घेऊन घरी आलेले आहे. सांग, टिश्यू देऊ? टिश्यूची काही कमी नाही आपल्याकडे. 4 o'clock कर. त्याच्या आधी जमणारच नाही म्हणा. बाहेर काहीतरी खाऊन आल्यानंतर किंवा जेवण केलं ना, भरपूर तहान लागते, काय माहीत का. असो मस्त मसाला चहा बनवायला ठेवला आहे आणि इथं भांडी बघू शकताय. सो यस, भांडी रोज ओमकार मांडतो, पण आज मला मांडावी लागणार आहेत कारण त्याची तब्येत थोडीशी कुरकुरती आहे आज. बरं वाटत नाही त्याला. ते काम मात्र मी निवांत करेन. आणखीन एक मैत्रीण आली आहे आम्हा सर्वांना छान असा आईस्क्रीम घेऊन. किती वाजता? 3:30ला कोण साखरपुडा करते ग? ठीक आहे, चला बाय बाय. बाय बाय करा. बासुंदी कुठून आणली होतीस घरी? तिकडं गाव. पूर्वालाच आवडते एकदा. बरं ये आवरून. हां, कॉल कर. स्नेहानं सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आलेली आहे आणि अशा आत्ताच गेली. तिनं आईस्क्रीम खाल्ला नाही. ती म्हणाली माझ्या वाटणीचा पूर्वाला दे म्हणून. तो फ्रीजमध्ये तसाच ठेवला आहे. तिला एका ठिकाणी फंक्शनला जायचं होतं आणि जाताना ती पूर्वासाठी बासुंदीसुद्धा देऊन जाणार आहे. बापरे, सकाळपासून इतकं गोड खाणं झालं आहे ना, मी बिलकुलच आता काहीही गोड खाणार नाही 2 दिवस असं वाटतंय मला. सकाळी चहा झालाच होता, त्याच्यानंतर उत्साहात जिलेबी खाऊन झाली. लंचमध्ये गुलाबजामुन होते, ते सुद्धा खाल्ले. मैत्रिणी घरी आल्या म्हणून त्यांच्यासाठी चहा ठेवला होता. त्यानंतर एक मैत्रीण नंतर आली, ती येता येता आम्हा सगळ्यांना आईस्क्रीम घेऊन आली. आणि आता म्हणाल तर आशानं आम्हाला दिलेली आहे बासुंदी. बापरे, आज काही खरं नाही. स्नेहा चार्जर विसरून गेली होती, तिला गेटपाशी द्यायला चालले. काही गाऊनवर फिराले. असं मी बाहेर जात नाही ॲक्च्युली, अर्जंट म्हटल्यानंतर. हे विसरून गेली तर काय.
थांबली आहे, हात करायला. चला इथं माझं डिनर रेडी आहे. काय स्वयंपाकात बनवले ते दाखवते. येस, गाजर का हलवा. तुम्ही म्हणाल पुन्हा कशाला बनवलास गाजराचा हलवा, सकाळपासून इतकं गोड खाल्लेलं आहेस. तर काय सांगू, खूप दिवसांपासून ना गाजरे पडली होती, खराब होत होती आणि म्हटलं नाही आज गोड होऊनच जाऊ दे, दणकाच नाही का. सो गाजरचा हलवा इथं बनवला. 1 चमचाभरच साखर घातली आहे. मी अजिबात खाणार नाही आहे आज गाजरचा हलवा, उद्या सकाळी खाईन हवा असेल तर. पण काय होतं माहिती आहे का, 2-3 दिवस हा गाजरचा हलवा छान राहतो. त्यामुळे मला त्याचं काही फारसं टेन्शन नाही आहे. चपाती वगैरे काही बनवलेल्या नाही आहेत. मस्त असा भात बनवला आहे. ओळखा बरं मी भातामध्ये काय काय घातलं असेल तर येस, सोया चंक घातलेले आहेत, त्याचबरोबर गाजर, हिरवे वाटाणे, बटाटा आणि कॉलीफ्लावर. तर मऊ असा मस्त भात आणि त्याचबरोबर वरण. गाजरचा हलवा मुलं खातील, आवडीनं खातात ते. तर असं माझं संध्याकाळचं हे डिनर. किचन मी लगेच क्लीन करून घेतलं, म्हणजे सगळे भांड्याचा जो पसारा असतो ना, सगळी भांडी बाहेर नेऊन ठेवत असते बाहेरच्या सिंकमध्ये. त्याशिवाय मला जेवण जात नाही, खरं सांगू का. जेवण तर रेडी आहे, मी म्हणाल तर उशिरा जेवणार आहे. आणि आता जो मला वेळ मिळाला आहे ना, त्यामध्ये व्हिडिओ एडिट करत बसते, म्हणजे पोस्ट करायला बरं होईल नाही का. सो आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. बाय बाय.